नमस्कार सर्वांना. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण आतापर्यंत फक्त माझ्या रेसिपी तुमच्याशी बोलत होत्या, पण आज त्यामागची व्यक्तीही तुमच्यासमोर येणार आहे. कुकिंग शो म्हणजे फक्त माझ्या किचनमधल्या रेसिपीज नाहीत, तर मी वेगवेगळ्या गेस्टकडे जाऊन त्यांच्या खास रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. आज मी एका खास गेस्टकडे आले आहे, त्यांची खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर हा आपला पहिलाच अनुभव पहिल्याच गेस्टकडे. नवं ठिकाण, नवा अनुभव, नवी सुरुवात, म्हणून थोडा वेळ लागला, पण सगळं मनापासून आणि डेडिकेशनने केले आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुमच्याकडेही अशी एखादी खास रेसिपी असेल आणि सर्वांपर्यंत पोहोचवायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग या नव्या सुरुवातीला एकत्र एन्जॉय करूया. तनुजा कशी आली नाही अजून? बिझी असेल तिच्या नोबिता बरोबर. आज आपण आलेलो आहोत सौ डॉक्टर अनुराधा माळी यांच्याकडे. अर्थात नात्याने त्या आणि तनुजा माझ्या जाऊबाई आहेत. दीदू काय करताय? आली बाबा. कशाची एवढी तयारी चाललीये? भोगीची. आज भोगी. आपल्या शेतात सर्व भाज्या ज्या येतात भोगीची भाजी करतो. आता थंडी संपणार, उन्हाळा चालू होणार, सगळ्या आपल्या ह्या मिक्स भाज्यांमध्ये उष्णता असते आणि मग ह्याच्यानंतर आपण उष्ण कमी खायचं करतो ना. आता हे शेवटचं, म्हणून आपण आता ही भोगी करायची. हा, मला खूप आवडते भाजी. मी आज तुमच्या हातची भाजी खाणार. तीच आपल्या दीदींनी चॅनल काढलाय ना, आज मला रेसिपी पण कळेल. आज ही रेसिपी आपण फक्त तुझ्यासोबत नाही तर सर्वांसोबत शेअर करणार आहोत. नमस्कार मंडळी, नीताज कुकिंग शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल, भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी. चला तर मग बघूयात. बर तनुजा, चल मग मदत कर जा थोडी. इथे आपण वाटाणा, हरभरा, वालाच्या शेंगा, पावटा हे थोडंफार तेल न लावता भाजून घेतले आहे. आता हे खलबत्त्यामध्ये घालून थोडंसं ठेचून घेतलं आहे. तनुजा, तेलाचं भांड, मसाला वगैरे जरा जिरे थोडेसे घालायचे. पहिला थोडासा कांदा परतून द्यायचा आणि मग कांदा पात घालायचा. कांदा पात मऊ असते ना, ती करपण्याची शक्यता जास्त असते. आणि कांदा थोडा मऊ झाला ना की मग पात घालायची, लसूण घालायचा. आम्ही तर आता इथे किचन गार्डनच केलेले आहे. हो ना, घरचाच लसूण, आपल्या शेतातल्याच भाज्या आणि चुलीवरचा स्पेशल स्वयंपाक. हिंग आणि हळद घालायची. आणि लगेचच आपला घरगुती कांदा लसणाचं तिखट घालायचं आपल्या चवीनुसार. सगळ्यांना तिखटच आवडतं, मस्त झणझणीत होत जाऊ द्या. एक एक भाज्या ऍड करायचं. या भाजीमध्ये आपण वेगळा मसाला किंवा असं काही घालत नाही, फक्त तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट आणि आपला हा घरगुती कांदा लसूण मसाला, तरी याची टेस्ट एकदम मस्त येते. वाव, नॅचरलीच एवढ्या सगळ्या भाज्या आहेत, मग टेस्ट तर तर हे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट. पाणी घालूया. शेवट चवीपुरतं मीठ. चला, आता भाजी तरी उकळती. छान उकळी आली ना, 1 मिनिटाने ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि
मंद याच्यावरती शिजून द्यायची छानपैकी. म्हणजे सगळ्या भाज्यांचे अर्क त्याच्यामध्ये येतात आणि त्याची चव एकदम वर्ल्ड क्लास होती. भोगीची भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण बघणार आहोत बाजरीची भाकरी कशी करायची. चला मग बघूयात. बाजरीच्या भाकरीला मीठ घालतात. काही जण पिठात मीठ घालतात, काही जण पाण्यात घालतात. आम्ही पाण्यात घालतो. आता हे मिठाच्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे. हे ताजं पीठ आहे ना. जर जास्त दिवस झाले असतील ना तर मग गरम पाणी घालायचं. ताजं पीठ असेल तर त्याला नाही लागत. लागेल तसे पाणी घालून हलके मळून घेतले आणि त्यातलाच एक छोटा गोळा घेऊन मऊ होईपर्यंत मळून घेतला. गोळा गोल करून दोन्ही बाजूनी तीळ लावून घेतले. आणि प्रेमाने अनवधीने गोल भाकरी थापायला चालू केली. जेवढ्या जास्त प्रेमाने थापाल तेवढ्या जास्त प्रमाणात ती गोल आणि छान होईल. आता ही भाकरी एका बाजूने उचलून तापलेल्या तव्यामध्ये हळूच टाकायची आणि भाकरीच्या वरच्या बाजूला पूर्ण काठापर्यंत पाणी लावून घेतले. भाकरीतून वाफ यायला लागली की लगेचच भाकरीची बाजू पलटून घ्यायची. भाकरीची पाणी लावलेली बाजू सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची. इथे भाकरी चुलीवरती करत आहोत त्यामुळे त्याची दुसरी बाजू आपण रक्षावरती भाजून घेतलेली आहे. इथे तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार झाली आहे. चुलीवरची भोगीची भाजी आणि प्रेमाची बाजरीची भाकरी तयार झाली आहे. टेस्ट करून सांगा मला कशी झाली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी. एक नंबर. खूप भारी झालीये. तुम्ही पण खाऊन बघा. मीच बनवलंय. भाजी तर एक नंबर झाली होती, बोलायला शब्दच नव्हते. खूपच छान झाली. तुम्ही सगळे पण नक्की ट्राय करा. कुकिंग शोला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. थँक्यू.